कालच सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण पाहिलेलं होतं की राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पुढच्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने, अंतरिम आदेश आहेत जे सर्वोच्च न्यायालयाच्या एका बेंचने जे आहेत, सूर्यकांत आणि सिंग म्हणून जे आहेत या बेंचने ते दिलेले आहेत। आणि काल हा आदेश आलेला असताना की अवघ्या 4 महिन्यात आपल्याकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे आपल्याला कल्पनाच आहे, दोन्हीही शिवसेनेसाठी, कारण की भाजपला सुद्धा ती आपल्याकडे आणायची आहे आणि दोन्ही शिवसेनेसाठी सुद्धा तो एक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे। त्यामुळे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हासंदर्भात ज्यावेळेला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचं जे ओरिजिनल चिन्ह आहे धनुष्यबाण त्याच्यावर करण्यात आलेली जी टिप्पणी आहे त्याही बद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे। आज काही वेळापूर्वीच सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी हा जो संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला होता त्याबद्दलची बातमी आपण आता जाणून घेणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा त्याबद्दलची माहिती ही पाहायला मिळणारच आहे। मी एक एक करून मुद्दे त्यातले सांगते। जस्टिस कांत जे आहेत त्यांच्या बेंच समोर आज ही सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की आज ही सुनावणी खरं तर 43व्या नंबरवर होती, त्यामुळे तशी ती कदाचित सुप्रीम कोर्टाची दुपारची जेवणाची जी वेळ असते दुपारी 1 ते 2 त्याच्यानंतर सुनावणीसाठी येऊ शकली असती, पण आज हे जस्टिस सूर्यकांत जे आहेत आणि आणखीन एक न्यायमूर्ती आहेत त्यांचा स्पेशल बेंच हे 2 वाजल्यानंतर बसणार आहे, त्यामुळे त्यांच्या समोरच्या ज्या या रेग्युलर सुनावण्या होत्या त्या कदाचित पार पडू शकल्या नसत्या। हीच गोष्ट लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बाजू जे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत आहेत ते वकील कपिल सिब्बल यांनी मेन्शन केलं प्रकरण बेंच समोर आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली किंवा सांगितली की आता कालच सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे की पुढच्या 4 महिन्यांमध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या चिन्हासंदर्भातलं किंवा या केस संदर्भामध्ये ऑलरेडी 1.5 वर्षांपासून सुनावणी झालेली नाहीये, ते त्याला तारीख पे तारीख मिळते, तर आता निवडणुका लागतायत पुन्हा एकदा, त्याच्यामुळे हे प्रकरण लक्षात घ्यावं, त्याच्यावर सुनावणी घ्यावी ही अर्जन्सी जी आहे ती कपिल सिब्बल यांच्याकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये ठेवण्यात आली। ज्याच्यावर बोलताना सगळ्यात पहिले सिब्बल यांनी म्हटलेलं आहे द मॅटर हॅज टू बी हर्ड अर्जंटली, ही हॅज गॉट द सिम्बॉल ऑफ द पार्टी। हे प्रकरण जे आहे ते अगदी तात्काळ स्वरूपात सुनावणीसाठी घेणं गरजेचं आहे, कारण की आमचं जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेलं आहे की आधीच कोर्टाने असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने हे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते जाऊ शकत नाही एखाद्या विशिष्ट गटाकडे। आता अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने, तर फक्त आणि फक्त बहुमताच्या जोरावर, आणि तेही बहुमत कसलं तर पक्षाच्या संघटनेतलं नाही, तर ते पक्षाचे जे विधिमंडळ मधलं बहुमत आहे, म्हणजे संसदेतलं असेल किंवा इथलं विधिमंडळातलं बहुमत असेल, थोडक्यात आमदार आणि खासदारांचं जे बहुमत आहे त्याच जोरावर केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आणि तेच कुठेतरी कोर्टानेही म्हटलेलं होतं की केवळ एवढ्या एकाशा बहुमतावर, म्हणजे फक्त विधिमंडळाच्या बहुमतावर, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर चिन्ह हे परस्पर एखाद्या पक्षाला किंवा गटाला देता येऊ शकत नाही, हेच कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याची आठवण ही कपिल सिब्बल यांच्याकडनं पुन्हा एकदा आज कोर्टाला करून देण्यात आली। ज्याच्यावर पुढे जस्टिस कांत यांनी असं म्हटलेलं आहे की नॉट पॉसिबल बिफोर वेकेशन्स दिस काइंड ऑफ मॅटर्स। अशा पद्धतीची ही जी सगळी प्रकरणं आहेत ही आम्ही कोर्टाच्या ज्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत त्याच्यापूर्वीच सुनावणीसाठी घेऊ शकत नाही, पण तरीही कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा बाजू मांडत म्हटलेलं आहे की आय एम नॉट रिलाइंग ऑन एनिथिंग एक्सेप्ट द जजमेंट विच सेज यू कॅन नॉट ग्रँट सिम्बॉल बेस्ड ऑन लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी। सिब्बल यांनी पुन्हा एकदा कोर्टाला असं सांगितलं की मी इतर कुठल्याही गोष्टींवर अवलंबून विसंबून राहून तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी सांगत नाहीये, तर जे कोर्टानेच म्हटलेलं होतं की फक्त आणि फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी जी असते, विधिमंडळाचं बहुमत जे असतं, विधिमंडळाच्या सदस्यांचं जे बहुमत असतं एखाद्या विशिष्ट पक्षाकडे, त्याच्या आधारावर चिन्ह दिलं जाऊ शकत नाही। ह्याच गोष्टी तर मी तुमच्यासमोर मांडतो, या पलीकडे जाऊन माझा कुठलाही दुसरा मुद्दा नाहीये। असू दे, दोन्ही पक्षांनी इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलेला होता, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने म्हटलेलं होतं की नाव आणि चिन्ह या सगळ्या गोष्टी आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील, जो निर्णय आलेला होता 17 फेब्रुवारी 2023 ला, त्याला तातडीनं 20 फेब्रुवारी 2023 लाच पुढच्या 3 दिवसांमध्येच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं। सेम पद्धत झाली इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा। अजित पवार फुटल्यानंतर 8 फेब्रुवारी 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनने हा निकाल दिला की अजित पवार यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ पक्ष, त्याचं नाव आणि चिन्ह हे जाईल, त्यामुळे इकडनं सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली इलेक्शन कमिशनच्या विरोधात। कालांतराने हे जसं जसं लक्षात आलं की दोन्ही प्रकरणं ही सारखीच आहेत, आर्ग्युमेंट्स सारखेच आहेत, अर्थात पक्ष वेगळे आहेत, ऑर्गनायझेशनल सपोर्ट दोन्ही ठिकाणी वेगळा असेल वगैरे वगैरे, पण मुद्दा सारखाच आहे। इलेक्शन कमिशनचा निकाल सुद्धा जर पाहिला तर तो बऱ्यापैकी सेम ग्राउंड्सवर देण्यात आलेला आहे, त्यामुळे ही प्रकरणं एकत्र सुनावणीसाठी घेण्यात आलेली होती। त्यामुळे जसं हे शिवसेनेचं प्रकरण आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा नाव आणि पक्षचिन्हासंदर्भातलं प्रकरण हेच बेंच ऐकतंय। तर इथे सुद्धा आत्ता कोर्ट काय सांगताय की जरी तुमच्या पक्ष म्हणजे जरी आत्ताची परिस्थिती पाहिली तर शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं मूळ नाव आणि चिन्ह हे एका विशिष्ट गटाकडे गेलेलं असलं तरी सुद्धा जे
दुसरे गट आहेत त्यांना सुद्धा एक चिन्ह हे देण्यात आलेलं आहे. आता याच्यात हे कोर्ट म्हणालेलं नाहीये, पण जे एक दुसरं चिन्ह देण्यात आलेलं आहे, जसं की उद्धव ठाकरेंना मशाल आणि इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी, ही दोन्ही चिन्ह जी आहेत याच्यावर त्यांनी ऑलरेडी विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. लोकसभेमध्ये त्या दोन्ही पक्षांना एक चांगलं यश सुद्धा मिळाले असं थेट कोर्टाने सध्या तरी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन जस्टिस कांत यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, ही एक महत्वाची टिप्पणी आहे, पण जस्टिस कांत यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की बट ही हॅज द ओरिजिनल सिम्बॉल ऑफ शिवसेना. जसं आता कोर्ट म्हणालं की तुमच्याकडे प्रत्येकाकडे चिन्ह आहेत, तुम्ही जा आणि निवडणुका लढवा. त्याच्यावर सिब्बल यांचं म्हणणं आहे की पण आमच्या पक्षाचं जे मूळ चिन्ह आहे ते त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि आम्हाला आमचं मूळ चिन्ह हवं आहे. ज्याच्यावर जस्टिस कांत यांनी सांगितलं की दॅट इज ऑलवेज सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द प्रोसिडिंग्स. त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सब्जेक्ट टू आउटकम म्हणजे आत्ताच्या घडीला जरी मूळ चिन्ह शिवसेनेचं मूळ चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते आत्ताच्या घडीला जरी एकनाथ शिंदे या गटाकडे गेलेलं असेल तरी ते परमनंटली नाहीये, कायमस्वरूपी नाहीये. सर्वोच्च न्यायालय याबद्दल जेव्हा निकाल देईल तेव्हा जर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला की इलेक्शन कमिशनने बरोबर धर्तीवर हा निर्णय ठेवलेला आहे आणि मूळ चिन्ह आणि नाव हे शिवसेने म्हणजे एकनाथ शिंदेकडेच राहिलं पाहिजे, तेव्हा ते एकनाथ शिंदेकडे परमनंटली गेलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द प्रोसिडिंग्स, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे कशा पद्धतीने जात आहे त्याच्यावर निर्भर करतं की मूळ चिन्ह हे नेमकं कुणाकडे आहे, असंही कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की इन द मीन टाइम इलेक्शन्स विल बी हेल्ड, दॅट रिलीफ वॉज ग्रँटेड इन एनसीपी केस. त्यांनी असं म्हटलेलं आहे की या मधल्या काळामध्ये निवडणुका लागतील आणि जर तुम्ही पाहिलं तर रिलीफ वॉज ग्रँटेड इन एनसीपी केस. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत थोड्याफार स्वरूपात का होईना पण शिवसेनेपेक्षा एक थोडासा दिलासा मिळालेला होता. तो दिलासा काय होता तर गेल्या वर्षी ज्यावेळेला लोकसभा निवडणुका लागलेल्या होत्या त्यावेळेला अजित पवारांकडनं स्वाभाविकपणे घड्याळ या चिन्हाचा प्रचार हा केला जात होता. त्यांनी अर्थात घड्याळ हे चिन्हावर निवडणुका लढवलेल्या आहेत, पण त्यावेळेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आक्षेप घेण्यात आला आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की घड्याळ हे चिन्ह कायमस्वरूपी काही अजित पवारांना देण्यात आलेलं नाहीये, त्याचा सुद्धा निकाल हा सर्वोच्च न्यायालयात अजून लागणं बाकी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अजित पवार घड्याळ हे चिन्ह त्यांच्या सगळ्या प्रचारात वापरतील त्या ठिकाणी त्यांनी त्याचा एक डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, घड्याळ हे चिन्ह आमच्याकडे कायमस्वरूपी नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं त्याच्यावर डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं, जो एक दिलासा म्हणून मानला जात होता. आता ते खरोखर कितपत पाळलं जात होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडलेल्या आहेत, कारण त्याच्यावर तेवढं वॉच ठेवणं कितपत कोणाला शक्य झालेलं आहे, त्या गोष्टी कितपत कोणी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत या गोष्टी वेगळ्या राहिलेल्या आहेत. पण त्याबद्दलची जाहिरात जी आहे ती सर्व वर्तमानपत्रांमध्ये इंग्रजी असतील मराठी असतील, कारण महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्र असल्यामुळे मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही माध्यमांच्या वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात द्यायला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं. ती जाहिरात सुद्धा योग्य त्या ठिकाणी छापण्यात न आल्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली होती म्हणजे त्यांच्या पक्षाकडनं, आणि परत कोर्टाने सांगितलेलं होतं की ती ठसठशीत दिसेल अशा पद्धतीने ती जाहिरात छापायला हवी आणि अजित पवार यांना ती जाहिरात दोनदा छापावी लागली पेपर्समध्ये, मराठी असतील किंवा इंग्रजी असतील, की आमच्याकडे घड्याळ चिन्ह आलेलं असलं तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि कोर्ट जसा पुढचा निकाल देईल त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरतील. त्यामुळे हा काही स्वरूपात का होईना पण राष्ट्रवादीला दिलासा मिळाला, पण तसा दिलासा हा शिंदेच्या म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांना मिळालेला नाहीये. आता पुढे जस्टिस कांत यांनी म्हटलेलं आहे की वी मेड अन इंटरिम अरेंजमेंट बट देन वी पुट अ लॉट ऑफ कंडिशन्स. आम्ही अशा पद्धतीच्या काही अरेंजमेंट्स केलेल्या होत्या पण त्याच्यासोबतच आम्ही काही अटी सुद्धा टाकलेल्या होत्या. सिब्बल म्हणतात की हर जजमेंट इटसेल्फ सेज सिम्बॉल कांट गो टू देम, ही इज नॉट द सिम्बल ऑफ ओरिजिनल शिवसेना. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचं जे जजमेंट होतं, आता हे जजमेंट कुठलं आहे तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल जो 11 मे 2023 ला आलेला होता, त्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या निकालात असं सांगण्यात आलेलं होतं की हे अशा पद्धतीने सिम्बल जे आहे ते जाऊ शकत नाही. ही इज नॉट द सिम्बल ऑफ ओरिजिनल शिवसेना असं इथे सिम्बल म्हणतात. जस्टिस कांत यांनी म्हटलेलं आहे इफ इट इज अर्जंट वी कॅन लिस्ट इट इन वेकेशन्स. जर त्याच्यामध्ये आम्हाला अर्जन्सी दिसली की महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या जजमेंटमध्ये खरोखर अशा गोष्टी काही सांगण्यात आलेल्या आहेत की ज्या अर्जंट बेसिसवर त्याबद्दलचा ह्या केसमध्ये सुद्धा निकाल देणं गरजेचं आहे, ती जर अर्जन्सी आम्हाला जाणवली तर आम्ही वेकेशन्समध्ये हे घेऊ. आता खरं तर संजीव खन्ना जे आत्ताचे मावळते खरं तर आपण म्हणू शकतो सरन्यायाधीश आहेत देशाचे, कारण की 15 मेला गवई जे आहेत ते सरन्यायाधीश होणार आहेत. पण जाता जाता खन्ना यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे की वेकेशन्स जरी सुरू असले, सर्वोच्च न्यायालयाचे वेकेशन्स जरी सुरू असले म्हणजे उन्हाळी सुट्ट्या जरी सुरू असल्या तरी सुद्धा पार्शली कोर्ट हे सुरू राहील. पण आता हे पार्शली म्हणजे नेमकं कसं त्याचं स्वरूप असेल, त्याच्यामध्ये किती केसेस या सुनावणीसाठी घेतल्या जातील, त्याच्यातली अर्जन्सी नेमकी ही कुठली ठेवली जाईल, हे अजून त्याबद्दलची स्पष्टता ही कोर्टाकडनं आलेली नाहीये. पण हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो ते म्हणजे की पार्शली कोर्ट सुरू राहणार आहे असं स्वतः सध्याचे सरन्यायाधीश म्हणतात. आता त्या पार्शली जे कोर्ट सुरू असेल त्याच्यामध्ये जे बेंच असेल ते ह्याच्यासाठी म्हणजे त्यावेळेला ते बेंच जे असेल
असेल ते ह्या केसला तेवढं प्राधान्य देतील का, ती अर्जन्सी तेवढी त्याला समजतील का, हेही पाहणं फार महत्वाचं असेल. पण आत्ताच्या घडीला जरी पाहिलं तरी ह्याची सुनावणी जी आम्हाला जी सर्वोच्च न्यायालयातनं माहिती मिळालेली आहे त्यांच्यानुसार जूनच्या दरम्यान होऊ शकते. खरं तर याच संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामधले वकील जे आहेत सिद्धार्थ शिंदे त्यांनी मुंबई तकला एक सविस्तर माहिती दिली आहे आजच्या सुनावणी संदर्भात सुद्धा आणि कधी पुढची सुनावणी होऊ शकते या संदर्भात सुद्धा. तर आपण ती प्रतिक्रिया ऐकूया ज्याच्यातनं आपल्याला या केस संदर्भातली आणखीनही पुढची माहिती समजेल. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण आज कोर्ट नंबर 3 म्हणजे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठापुढे आयटम नंबर 43 म्हणून होतं. पण आज 10:30 वाजता उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल त्यांचे जे काउन्सिल आहेत त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं आणि जस्टिस सूर्यकांतांना सांगितलं की कालच तुम्ही लोकल सेल्फ बॉडी गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा दिल्या आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना त्यांचं मूळ चिन्ह मिळणं हे गरजेचं आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाची एक जजमेंट आहे की ज्यांनीकडून त्यांनी सांगितलं आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर जे आमदार खासदारांच्या संख्याबळावर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे ते चुकीचं आहे असं कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हे मॅटर लवकरात लवकर ऐका. 23 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत त्याच्या आत ऐका. तर कोर्ट म्हणलं की आजकाल मतदार सुजाण आहेत, चिन्हावर ते जात नाही उमेदवारावर आणि त्यांना सगळं जे काय चालू आहे ते माहीत असतं. तरी पण कोर्ट म्हणलं आम्ही विचार करू. हे प्रकरण वेकेशनमध्ये म्हणजे 23 मे ते 13 जुलै उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्याच्यात पण कोर्ट पार्शली बसणार आहे. नॉर्मली वेकेशन बेंच बसतं पण ह्यावेळेस 6 ते 7 बेंच बसणार आहेत. त्यामुळे आम्ही विचार करू की हे वेकेशनमध्ये मॅटर आम्ही ऐकू. एक मुद्दा इथे फक्त सांगायचा जाता तो म्हणजे की महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल हा ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला होता त्याच्यामध्ये एक स्पष्ट उल्लेख होता तो म्हणजे की अ मेजॉरिटी फॅक्शन ऑफ द लेजिस्लेटिव्ह पार्टी कॅन नॉट बी कन्स्टिट्यूट ॲज द पॉलिटिकल पार्टी फॉर द पर्पज ऑफ द 10th शेड्यूल. 10व्या शेड्यूलनुसार ज्यावेळेला तुम्ही 10वं शेड्यूल नजरेसमोर ठेवून एखाद्या गोष्टीचा निकाल देत असता त्यावेळेला त्याच्यामध्ये केवळ लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष ह्याच्यामधली मेजॉरिटी पाहूनच ती पक्ष तोच म्हणजे खरा पक्ष आहे असं तुम्ही सांगू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलेलं होतं की विधिमंडळ पक्ष जो आहे तो ओरिजिनल पक्षाची जी संघटना असते जो पक्ष असतो आणि विधिमंडळ असतं ह्याला जोडणारी ती एक नाळ असते. पण केवळ तीच एक गोष्ट म्हणजे अख्खा पक्ष असं धरता कामा नये असं मानता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं. आणि त्याचाच उल्लेख आपल्याला महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालामध्ये सुद्धा पाहायला मिळतो की हे म्हणण्यात आलेलं होतं की मेजॉरिटी फॅक्शन ऑफ द लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळातलं बहुमत जे आहे ते म्हणजे ओरिजिनल पक्ष असं मानता कामा नये. आणि त्याचाच आधार हा बऱ्याचदा घेऊन शिवसेना युबीटी या पक्षाकडनं सांगितलं जातं की बघा इलेक्शन कमिशनने हा निर्णय केवळ आणि केवळ बहुमताच्या जोरावरच एकनाथ शिंदेना सांगितलेला आहे की हा खरा पक्ष आहे. पण त्याच्यामध्ये जे संघटनात्मक पाठिंबा जो होता तो पाहायची गरज होती, घटना जी होती ती पाहायची गरज होती. ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणी संदर्भातले हे काही महत्त्वाचे अपडेट्स होते जे आम्ही तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आज ही सुनावणी संपलेली आहे. आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये त्याबद्दलची तारीख पडली तर त्याही बद्दलचे अपडेट्स घेऊन तुमच्या समोर नक्की आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येऊ. तुर्तास आजच्या या बुलेटिनमध्ये आम्ही